मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, शिक्षक, कवी, सूत्रसंचालन अशी उर्दू साहित्यात अल्पावधीतच ओळख निर्माण करणारे, उर्दू भाषेचा प्रचार व प्रसारासाठी कार्य करणारे मुख्याध्यापक म्हणजे आसिफ इक्बाल। जन्मल्यानंतर मुले फार काळ आपल्या आई वडिलांच्या सानिध्यात असतात। आई वडिलांची जी भाषा असते तीच या मुलांच्या जिभेवर रुळली जाते। त्यामुळे त्यांच्या मातृभाषेतून दिलेलं शिक्षण अधिक प्रभावी ठरतं। यासाठी पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेतील यंत्रणेपर्यंत ते पाठपुरावा करीत आहेत। कविता व विविध लेखांमधून भाषा समृद्ध करण्याचे प्रयत्न ते करीत आहेत। बालभारती मंडळावर 17 वर्षापासून ते काम करीत आहेत। साहित्याबरोबरच समाजकारणात विविध संस्था व लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोठी कामे केली आहेत। आता राजकारणाच्या माध्यमातून सोलापूर शहर अल्पसंख्याक समाजाकरिता मोठे काम करण्याचे स्वप्नही उराशी बाळगून आहेत। सोशल उर्दू स्कूल म्हटलं की मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांचे नाव समोर येते। समाजातील गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे अशी तळमळ घेऊन गेली 15 वर्षापासून या परिसरातील घराघरातील कुटुंबापर्यंत ते पोहोचले। जून महिना हा शाळा सुरू होणार म्हटलं की बऱ्याच पालकांची त्यांच्याकडे रांग असते। आमच्या मुलांना कोणते शिक्षण द्यावे याचा सल्ला विचारण्यासाठी विश्वासाने पालकवर्ग त्यांना भेटण्यासाठी येतो। अशा अनेक पालकांना आणि त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण कुठे मिळेल, मुलांच्या आवडीनुसार त्यांना कोणते शिक्षण घ्यावे याचे मार्गदर्शन ते आवडीनं करतात। एवढेच नव्हे तर कवी, लेखक व सामाजिक काम करणाऱ्या लोकांच्या ते मोठ्या जनसंपर्कात आहेत। अशा सर्व पातळीवर दररोज घड्याळांच्या काट्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम सुरू असतो। उर्दू साप्ताहिक, मासिक गुलगुटे, उर्दू मेला व प्रथम काव्य संग्रह नया आसमानच्या माध्यमातून उर्दू साहित्य जगात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। यासाठी त्यांनी पुणे, मुंबई, सोलापूर, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय उर्दू कवी संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविला। मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्या वतीने 2017 मध्ये सोलापुरात उर्दू पुस्तक मेळावाही घेतला आणि 9 दिवसात 65 लाख रुपयांची पुस्तके विक्री झाली। पुस्तक मेळावा यशस्वी करण्यात आसिफ इक्बाल यांचा सिंहाचा वाटा होता। गीतकार राहत इंदौरी, जावेद अख्तर, निदा फाजली, इब्राहिम अश्क, उबेद आझमी व उच्चस्तरीय साहित्यिकांशी त्यांचा जवळचा संपर्क आहे। विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळावे यासाठी पालकांमध्ये चळवळ उभी केली जाते। तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या राजकीय प्रवासातून प्रभावित होऊन मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या बांधणीसाठी काम सुरू केलं व गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्यात आसिफ इक्बाल यांनाही शहर मध्यमधून आमदारकीसाठी पक्षश्रेष्ठींसमोर आपले मत मांडण्याची संधी मिळाली। सामाजिक धार्मिक सलोखा जपून सोलापूरची वेगळीच राजकीय ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात ते आहेत। त्याचबरोबर त्यांनी काही पुस्तकांचे लेखनही केले आहे, ज्यामध्ये 5 पुस्तकांचे संपादन, काव्य संग्रह, प्रसिद्ध दैनिक लोकमत, सकाळ, संचार व दिव्य मराठी, मासिक लोकराज्य तसेच साप्ताहिक उर्दू मेला, मासिक गुलगुटे इत्यादींमध्ये कविता व लेख आदी प्रसिद्ध झालेली आहेत। तर त्यांच्या या समाज कार्यात त्यांची स्वर्गीय आई शमीम बानो यांची दुवा व आशीर्वाद व वडील अब्दुल सत्तार, भाऊ CA मौलाना शेख, पत्नी व मुलांचे नेहमीच प्रोत्साहन राहिले असल्याचं त्यांनी म्हटलं। राजकीय गुरु माजी आमदार युनुस शेख व स्वर्गीय डॉक्टर मोहम्मद अली वडवान व सोशलचे अध्यक्ष डॉक्टर अखलाक अहमद वडवान
हे सामाजिक व राजकीय कार्यासाठी तळमळीने व आपुलकीने प्रोत्साहित करतात असेही त्यांनी यावेळी म्हटलं। तर आसिफ इक्बाल यांना लिहिलेल्या सुनो अम्मी सुनो अब्बू मेरी जिद मान जाओ ना हे शैक्षणिक प्रसिद्ध गीत साधना सरगम मोहम्मद अयाज यांनी गायलं, तर प्रसिद्ध संगीतकार राम शंकर यांनी संगीतही दिलं। त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमही त्यांनी राबविले आहेत। अपना ये विश्वास है, हर बच्चा कुछ खास है व अशा अनेक घोषवाक्यांची जिल्हा परिषद सोलापूर व महानगरपालिका शिक्षण विभागाने दखल घेत त्यांच्या या शैक्षणिक कार्यक्रमात समाविष्ट केलं। दरम्यान त्यांनी केलेल्या शालेय उपक्रमात प्रत्येक शुक्रवारी बॅग फ्री डे, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत आणि इयत्ता 4थी करता स्वाक्षरी स्पर्धा, फूड फेस्टिवलचे आयोजन, 2000 वृक्ष लागवडींचा संकल्प व कृती आणि वर्षभरात विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यास बक्षिसेही दिली जातात। शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचे आयोजन आणि शिक्षकांचे उत्साह व मनोबल वाढावे म्हणून शाळा स्तरांवर आदर्श शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार, व्याख्याने, वेळोवेळी मार्गदर्शन, शिक्षकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, चित्रकला स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा, प्रश्न मंजुषा, ज्यादा बोलो ज्यादा जीतो, मुली वाचवा मुली शिकवा, स्वच्छता मोहीम, पल्स पोलिओ आणि राष्ट्रीय जंतुनाशक दिवस, पालक सभा, परिपाठ, शैक्षणिक सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, योग दिवस, वक्तृत्व स्पर्धा, थोर पुरुषांच्या पुण्यतिथी आणि जयंती, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, प्रभात फेरी, बक्षीस वितरण, व्याख्याने आणि मार्गदर्शन शिबिरे आदींचे त्यांनी आयोजन केले। तसेच शैक्षणिक गीतात इक्बाल यांनी अनेक शैक्षणिक गीतेही लिहिलेली आहेत, ज्यामध्ये हर घर तिरंगा, सुनो अम्मी सुनो अब्बू, मेरी जिद मान जाओ ना व किताब मेला अशी अनेक गीते लोकप्रिय झालेली आहेत। तसेच कोणत्याही विषयावर घोषवाक्य लिहिण्यात त्यांचे नेहमीच कौतुक केले जाते। त्यानंतर एका शिक्षकाचा अभ्यासक्रम मंडळात समावेश होणे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची बाब मानली जाते। आसिफ इक्बाल यांनी गेल्या 17 वर्षापासून अभ्यासक्रम मंडळ बालभारती पुणेशी जोडलेले आहेत। तसेच अभ्यासक्रम मंडळात नवीन अभ्यासक्रम पुस्तक निर्मितीत तज्ञ सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले। त्याचबरोबर त्यांना बेस्ट उर्दू पोएट इन महाराष्ट्र 2002, ETV उर्दू बेस्ट रिसोर्स पर्सन अवॉर्ड 2005, शिक्षण विभाग जिल्हा परिषद हिंगोली, नवलेखक जाहीर लुधियानवी पुरस्कार 2008, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी महाराष्ट्र, तसेच उर्दू वन ॲक्ट प्ले अवॉर्ड 2009, बजमे गालिब सोलापूर, एज्युकेशन अवॉर्ड 2016, साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य आणि उपक्रमशील मुख्याध्यापक 2016, महानगरपालिका शिक्षण मंडळ सोलापूर, बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड 2016, मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, शास्त्री गौरव पुरस्कार 2016, शास्त्री फोरम नवी दिल्ली, तसेच टिपू सुलतान जीवन गौरव पुरस्कार 2017, टिपू सुलतान गौरव समिती सोलापूर आणि शिक्षणाची वारी पुरस्कार 2018, शिक्षण विभाग औरंगाबाद महाराष्ट्र, तर सर्वोत्तम काव्य संग्रह पुरस्कार 2020, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी महाराष्ट्र व उत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्कार 2019, दिल्ली उर्दू अकादमी नवी दिल्ली अशी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेली आहेत। अशा या अष्टपैलू मुख्याध्यापक, कवी, शायर, लेखक व विविध कलागुणांनी संपन्न असलेल्या व्यक्तिमत्वाला लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे।